बायको कुठे मला माहितच नाही असंच होतं बघितलं का माझी बायको गव्हाला येतो परत हा हा झाला कार्यक्रम हे ते मस्त पैकी पाहुणचार केला बरं का निलेश दादाने मसाला पण दिला 1 किलो माझ्या बहिणीसाठी दिला निघाल्या बाबा राधात आहे असं सोडून जातात होय नाही उद्याचा दिवस इथंच जाईल चला किती उशीर झालं नुसतं गप्पा गप्पा काय अजून काय चालू आहे काय ह्यांचं बायको तुम्हाला सांगतो भांडे घासायले हावरी बघितलं एकी दाखवतो इकडे थोड्या वेळा थांबून मंडप सोडाय बसली लय अवघड आहे मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी तुम्हाला सांगतो पाहिजे होतं सोमादादांत राहाय पाहिजे सोमादादा तर लय मोठं मला बोलवत नाही मला बोलावलं तर राहत नाही तर मित्रांनो इकडे बघा तर मित्रांनो तिकडे निलेश दादा आणि पूनमताई गेलेत निवड दाखवायला तोपर्यंत आम्ही ती बघितले थांबते व्हिडिओ पत्र असं म्हणायला लागतं मित्रांनो बघा असं माझं करते ती बघितले म्हणजे गेलती ती बघितली मी पण सांगतो तर वरती मध्ये दमच नाही ही समजा प्रियंकाची शिकवण आहे हा तर तुम्हाला सांगतो इकडं ओळख करून देतो तुम्हाला इथं नेहात आहे तुम्हाला माहिती आहे गणेश शिंदे यांची सिस्टर बारकी 2 नंबरची आणि त्यांचे मिस्टर वायर दोघं जण तेव्हा लाईट लागते तेव्हा जग चालतंय हा बरं किती फीज आहे त्या तुम्हाला बारके मोठे 2 आहेत ना मुलगा का मुलगी एक मुलगा एक मुलगी होय ही दोघं जण बघा अकलूज मध्ये असतात आता नेहाताईला मी लय वेळा बोलवलंय पण काय आले नाहीत आपल्याला येऊ 100% कधी येणार तुम्ही असंच म्हणता येत नाही 100 आता रोज बारामतीकडे काही येत नव्हतं त्या बॅगीतलं स्टॅम्प पान लिहून घ्यायचं 5,000 सही कराय इकडे सांगतो आता ही दुसरी जोड गणेश दादांचे तुम्हाला सांगतो हे दाजी आणि हे आपल्या घरी आलते भैया वगैरे हे तुम्हाला माहित नसेल तर ओळख करून देतो हे थोरली सिस्टर गणेश शिंदे यांची हे आपले पाहुणे समजे माहिती सगळे पाहुणे आणि इकडे काय ही माझी बायको आणि ही माझी बहीण ही भाची हा ही सखीच म्हणायचं आता ही वय मला ह्याच वाईट वाटतंय मला एकच बायको आणि तिला 2 डोळे पायावर चलती हो तोंडाने बोलती ह्याच मला द्या विचित्र बायको आहे तुमची विचित्र म्हणजे तिला ती येतानाच म्हणत होती की आपल्या घरी जर आली तर काय खाणार ती भाकर का काल दोन्हीतनं एक सांगा म्हणे होती भाकर खाणार का कालो खाणार वया मुली येतं तर समजे कपडे घालूनच आहेत वया मुली झाडण माणसं हिंडतील ती अशी कुठं चाललं ती दवाखान्यात चालय का बरं ठीक आहे चालू इकडे आज हसी मजाक तुम्हाला सांगतो मस्त पैकी ब्लॉग बनवून घेतो जेवण वगैरे झाली इकडे आता चालू आहे फोटोचा कार्यक्रम चालू आहे निलेश भाऊ बरोबर फोटो बघा जर विचारतो माझी बायको कुठे मला माहितच नाही असंच होतं बघितलं का माझी बायको गव्हाला एवढं असं झालंय नेहात आहे कुठे गेले आबाची मला स्पेशल गाठ घ्यायची आहे आबा तुम्हाला सांगतो निलेश दादांचं ब्रो खूप शिक्षण झालेलं आहे म्हणतो मला बाहेर नाही समजलं इंग्रजी हुशार आहे साधा माणूस आहे या दगडा दोंड्यातला दगडातला तुम्ही दर्याखोऱ्यातला माणूस आहे कसं काय बरं आहे का कधी येत आहे बारामतीला आमच्याकडे येऊ की जोडून यायचं काय ती 2 जण जोड आले आता तुम्ही यायचे 100% येणार 100% जमतंय ओके चालू इकडं घेतलंय की तुम्हाला मॅडम बसले बघा जेवायला बघितलंय का समद्यांचं पाहुणचार झाल्यानंतर हळदी कुंकू लावून जेवण वाढून बसले दादा जेवा दमाने मॅडम कोणाचा राग 2 तासात जायचं स्पेशल यायचंय स्पेशल येणार आहे फॅमिली घेऊन राहायसाठी व्हिडिओ बनवायच्यात आपल्याला एक व्हिडिओ बनवायचा मुद्दा वेगळा पण माणूस की म्हणून राहण्याचं काय असतं स्क्रिप्ट लिहून मी व्हिडिओ बनवणार आहेत आपले त्यासाठी इकडे येणार आहे आता काय गायत आले राधू शाळा वगैरे भरलेली राणी उठा घे चल की बाहेर का अरे तिथं आम्ही फोटो काढतोय चला आता समधी चालले ते इकडे दमान जावा बसल्यावर बारामतीला 100% या काय या कामात तुम्ही काढा तुम्हाला टिप देतो चांगल्या जरा चांगलं युट्यूब चालवायचं बरोबर हा कोण सांगणार
चला होय थांब मी हिच्याकडनं शिकलो. बाची बाचेकडून शिकलो. हे बघितलं का? मला नाही काय घ्यायचं छान वाटलं आणि जेवण वगैरे नाही जमलं तर येतो. फोन करा. इकडे सांग आता विषय झालाय काय बघा. माणसं जेवणाला हावरे असते ते कुठं काय खाण्याला फिराय. माझी बायको तुम्हाला सांगतो भांडे घासायला हावरे बघितलं एकी दाखवतो इकडे थोड्या वेळा थांबून मंडप सोडाय बसली. लय आवड हे बघितलं नाही मिळवणे कधी भांडे घासते बघितलं लय अवघड आहे भांडे घास. बघितलंय लगेच जागाची वाटून द्या भांडे तुम्ही घास भांडे तुम्ही घास. प्रियंका तू तर कशात कमी का जा मंडप सोड तू नाही तर आयर फुकर. ह्यांच्याकडे गाडी पण नाही मग कोण सोडवायचं. कुठं निघाला आता? ह्यांच्याकडे निघाले मग सकाळ देतात बसवून. होय म्हणलं थांबचं तरी म्हणलं काही तपास नाही तुमचा. तर मंडप सोडायला लावला असता आपल्याला मग आयर पकडायला लावलं असतं. गेलेला आहे लेकरं घरीच आहे. काय चुकले वापर कोण भेट नाही तसं नाही पण घरी कोण नाही. होय का बरं ठीक आहे या बारामतीला कधी पण या. हा हिडो नाही चाललं तिकडे यायचं टेन्शन घेऊ नका होतं आम्ही आहे की काय. समजा झालं आता अशी गेली इकडं आपण ताई चालले ते ताई पण आलती कुठून आपण येते आपल्याला समजा रस्ता माहिती आहे. पाऊस पिऊस आला थांबा काय आता दमाने चालवा करंट दमाने जावा आलोच आम्ही लगेच बाग. नाही चला तुम्ही माझ्या बरोबर चला चला इकडं झाली पाहुणाराव जिकडे तिकडे चालू. ए पांडू निलेश दादा बोलवते जेवाय. निलेश दादाला का सकाळ जाणं थांबल्या जेवायचं पांडू जेवणार आहे म्हणून बघितलं इकडं तुम्हाला सांगतो आम्ही निलेश दादांचे भाऊ आणि पूजा वहिनी आहे म्हणून वरडते ते तुम्हाला सांगतो. इकडं फोटो चालू काढायचं रानात फोटो काढून घेतोय. मला म्हणते की असलं कसलं भारी वाटतंय टेन्शन नाही कोणाला नाही म्हणत होती मला राहणार पण खरंच भारी बरं का. येऊ एखाद्या दिवशी काय. चला आता दाजीला थांबवलंय. दाजी 100 बसता पांडूच्या पिवडे आला ताप आलाय पांडूला बरं ना ताप आलाय आजारी दाजीला मग तुम्ही त्यांच्या बरोबर या. ए पुरी तर लक्ष द्या ठीक आहे. चला आम्ही निघतो आता. निलेश दादाची गाठी घेतली भारी वाटलं मुक्कामाला येतो आता. खरंच वातावरण भारी आहे कोणाचं टेन्शन नाही किरकिर नाही मनात राजा माणूस आपण जायचं. त्या मॅडम हे बसले चला घेऊन या दादा हो जमतं येतो घेऊन. राणीला द्या अहो असतं निरोप आला आहे स्पेशल बर्थडे कोणाचा आहे काय येतो आम्ही. बोकड ठेवले असं हात करून चला 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 समधी बसले ती इकडं कृष्णा ओम दुर्गा राधू ही दाजी ही आणि पांडू आणि हे निलेश भाऊ इथं बोलत बसले ती पाठी मागणं येणार आहे ती पूजा हो. येऊ का पूजात आहे जाऊ का हो येऊ का चला कुठं बसू द्या तिचं काय. चला समजा वाढ राहण्याचं आहे भारी बरं का वातावरण हे करणं. नेक्स्ट टाइम आता म्हणलं लयच वेगळं वाटतंय लयच मागत आहे तुम्ही लयच आडवं भारी भारी वाटतं असं म्हणले आले आले मी तुम्हाला दाजी तर म्हणले दाजीला सवयच आहे पहिल्यापासून रानातले
आम्हाला पण भारी वाटलं की भारी वाटलं तुमच्या सारखं हिला करा परत म्हशीचं दूध घालून जा म्हशीचं दूध घालून हिला तुमच्या सारखी करा दोन दणक्यातच सरळ करते म्हणा एवढे दिवस राहून त्यांना करू नाही शकलं नाही ह्यांना काय करायचं लावतोय पण आता काय करत आहे तेच म्हणायचं दिवस आहे ते म्हणणार येणार म्हणून आपण वाढाय म्हणून काय करायचं आपल्याला आपण तू काय भांडणं तेवढं म्हणायचं तेवढं खरं या असू दे तोंडात औषध. बरं होय ओ पूजत आहे आपल्या शेजारी एक जणांनी बांधकाम काढलंय तुम्ही काय तसलं बांधकाम काढलंय जरा अडथळाच घेतोय जरा सरळ चालू आहे त्यांचं बांधकाम अडथळा आणायचं तीच म्हणते त्याला म्हणा 10 तोळं दे आमच्या पूजा ताईला तुझं घरच सरळ करते ती जरा नाही सरळ चालू आहे आडू आणायचंय तुम्ही द्या मग 10 लाख रुपये मला 10 तोळं सरळ द्या. असं नाही ती तिकडेच गेल्या गाड्या डायरेक्ट त्याच गोलक्यात तेवढं आहे केलं नाही मग केलं की आणि गागात वरून दिसला ना विषयच नाही मग काय तुम्ही विजय झाला फळ भेटलं म्हणायचं रस्ता कसला रे बाबा हे गावठी पुणमच्या इकडे म्हणून तर यायचं भीतीच वाटतं इकडे तळ हे नको आलं वळा इकडे बघा असं तळ वर दाखव जरा तळ इकडे रस्ता दाखव रस्ता बरं का गाडी लय छोटा रस्ता आहे इकडं तळ आहे. ए पायी ओरडते ना चला तर फायनली निघालोय बघा आता डायरेक्ट बारामती समधी गाडीत बसवल्या निघालो प्रियंकाच कॅमेरा चलवती तुम्ही असं काहीतरी सरप्राईज दाखव रस्ता इकडे नीट की जरा त्या तळ्यापासून नाचलं होतं ह्यांनी उतरून मागाशी घर घावला करत तर इकडे मेंढर बघितले का संध्याकाळ झाली अंधार झाला आपली गाडी थांबली इकडे प्रियंका ही पोर आहे ते मेंढर बघितलं कसं काय मेंढर दुगे माव त्याचा मेंढर मुंडू गेली मुंडू चला मुंडू गेला मुंडू चला बराच टायमिंग झाला मित्रांनो गाडी ड्रायव्हिंग करतोय मी बाकीचे इथं आहे ते काय करतोय बघा प्रियंकाचं एकच गाय चालू आहे की पाठीपाशी उभा राहून फोटो काढू आपण इथं बघा पाठी काय माळशिरस 10 किलोमीटर फलटण 65 किलोमीटर पुणे 175 किलोमीटर अशी पाठी